सर अहो धर्मेश सर आउट ऑफ मुंबई होते, एअरपोर्टवरनं डायरेक्ट इकडे आलेत मीटिंगसाठी. सो म्हटलं की त्यांच्या ब्रेकफास्टसाठी काहीतरी अरेंज करायला हवंच ना, म्हणून. हा आणि सर धर्मेश सरांसोबत तुमचाही ब्रेकफास्ट अरेंज केलाय सर. मी तुला असं काही सांगितलं होतं? नाही तुम्ही काही सांगितलं नव्हतं, पण सर कसं आहे धर्मेश सर आपले गेस्ट आहेत, त्यांच्या बरोबर आपल्यापैकी कोणीतरी ब्रेकफास्ट करायलाच हवा ना. तुम्ही जर त्यांच्या बरोबर खाल्लं नाही तर त्यांना किती ऑकवर्ड वाटेल सर, म्हणून मी दोघांचंही. इज राईट एजे, घ्या ना प्लीज. सर धर्मेश सॉरी, आज मी तुमच्यावर ब्रेकफास्ट नाही करू शकणार. यू कंटिन्यू. पण एजे तुम्ही पण घ्या ना प्लीज. सर काय झालं सर, हा ब्रेकफास्ट नकोय का तुम्हाला? मी दुसरं काही ऑर्डर करू का? तर नाही मी- विश्वा, इट्स ओके. मला आज ब्रेकफास्ट करायचं नाहीये. दॅट्स इट. सॉरी धर्मेश, तुम्ही कंटिन्यू करा. पण एजे सर तुम्ही का खात नाही यार? हां, ते काय की माझ्या बायकोनी आज माझ्यामुळे उपवास ठेवलाय. हो. तर ती खात नाही तर मी खाणं बरोबर वाटत नाही, राईट? तुम्ही कंटिन्यू करा. इनफॅक्ट विश्वा, त्याला कंपनी दे. बस का अहो सर मी कसं काय? विश्वाचं न ऑर्डर. कमान. येस सर. बस विश्वा. किशोर तुम्ही ब्रेकफास्टला का येत नाहीये? सगळे वाट बघतायत तुमची. या. नाही नकोय मला. किशोर असं काय करताय? या ना प्लीज. बाहेर येऊन काय बघू दुर्गा? ते एजे आणि त्याच्या बायकोची चालली ती नाटकं बघू. त्यांचं सगळं संपलं की सांग, मग येतो मी. आणि असंही मला त्याचा चेहरा बघण्यात इंटरेस्ट नाहीये. किशोर मला तुमचं दुःख कळतंय, पण माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की एजे एवढं मोठं काहीतरी ठीक आहे, एक वेळ तुम्ही जे म्हणता त्यावर मी विश्वास ठेवेन, पण आपल्याकडे पुरावा सुद्धा नाहीये ना की एजेंनी असं काहीतरी केलंय. म्हणूनच इतकी वर्ष गप्प बसलोय. पण आता नाही. आता मी एजेच्या विरुद्ध पुरावा शोधून काढणारच. तुझी साथ असो किंवा नसो, जोपर्यंत मी पुरावा शोधत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांतता मिळणार नाहीये. किशोर माझी कायम तुम्हाला साथ आहे, असं का बोलताय? पण आता ब्रेकफास्टला या प्लीज. नकोय का? किशोर प्लीज, माझ्यासाठी. ज्या अर्थी किशोर इतक्या ठामपणे पुरावे शोधायचं म्हणतायत, त्या अर्थी त्यांच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. किशोरच्या म्हणण्याप्रमाणे जर एजेंनी खरंच साईबाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणला असेल ना, तर मी एजेंना कधीच माफ करणार नाही. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंदी भासायला लागते, कारण आपण स्वतः आनंदी झालेलो असतो ना प्रेमामध्ये. आपण पूर्ण प्रेमात न्हाऊन निघालेलो असतो, म्हणून आपल्याला जग प्रेमळ दिसतं, जग आनंदी दिसतं. मग ज्या व्यक्तीमुळे आपल्याला हा आनंद मिळालेला आहे, हे सुख मिळालेलं आहे, त्या व्यक्तीला ते सांगायला नको? प्रेमामुळे अनेक मोठमोठे प्रश्न सुटलेले आहेत. सुटलेत ना? खोलवर झालेल्या जखमा देखील भरून निघालेल्या आहेत. प्रेमामुळे तर जग जवळ येतं. काढून टाक तुझ्या मनातली भीती आणि लीला समोर तुझं मन व्यक्त कर. सांग तिला, तुझ्या मनातलं जाणून घ्यायचा तिचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिच्यापासून हिरावून घेऊ नकोस.
सांग मनमोकळेपणानं तू तिच्यावर प्रेम करतोयस. किती प्रेम करतोयस हो तिच्या समोर व्यक्त. करेन मी आई. सांगेन माझ्या मनातल्या फिलिंग्स तिला. तिला हवंय त्या पद्धतीने मी प्रपोज करेन. आणि असं प्रपोज करेन की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. करेन. थँक्यू. तुमच्या लव्ह स्टोरीत इतके वेळा प्रॉब्लेम्स आणूनही तुम्ही दोघंही अजून एकत्र आहात. पण एजे, तुझा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेमाच्या व्यक्ती तुला सोडून जातात ना. आता तुझी हीच भीती मी खरी ठरवीन. आता बघूयातच. तू ज्या क्षणी लीलाला प्रपोज करशील तो क्षण लीलाच्या आयुष्यातला शेवटचा क्षण ठरेल.